नमस्कार, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी आज बनवणार आहे चमचमीत रेस्टॉरंट सारखी मॅगी। जी मॅगी बघून आपल्या तोंडाला पाणी सुटतं ना, तीच मॅगी मी आज घरी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओवरती नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मी बनवते मॅगी। मॅगी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवली। कढाईमध्ये एक पळी तेल टाकते। तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी टाकते। जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचं। जिरे मोहरी तडतडली की यामध्ये मी एक कांदा कापून घेतलेला आहे, उभा कापलेला आहे। तो कांदा मी चांगला परतून घेते। कांदा परतला की यामध्ये मी अर्ध गाजर घेतलेला आहे। त्या गाजराचे असे लांब लांब तुकडे केले आणि ते तुकडे टाकले। अर्धी वाटी वाटाणे घेतलेला आहे, मटर आपले वल्ले मटर आहेत। आणि एक मिरची शिमला मिरची आहे, ती पण लांब लांब कापून घेतलेली आहे। आणि एक लाल टमाटा मोठा, तो पण छोटा छोटा कापून घेतलेला आहे। आता हे पूर्ण साहित्य तेलामध्ये ना चांगलं परतून घेते 3 ते 4 मिनिटं। आता इथे हा पूर्ण साहित्य चांगलं परतलेला आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटासाठी मी हे वाफेवरती वाफवून घेते। 4 ते 5 मिनिटं झालेले आहे। आता एकदा हे ना मी हलवून बघते। आता इथे ना आपले जे साहित्य होतं ना, ते कच्चं होतं, आता इथे चांगलं वाफळलेलं आहे। गाजर वाटाणे चांगले वाफळलेले आहे। आता यामध्ये मी थोडीशी तिखट मिरची पावडर टाकते आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते मॅगीला कलर येण्यासाठी। आणि यावरूनच थोडंसं धना पावडर टाकते। तुमच्याकडे जो मसाला असेल ना तुम्ही तो टाकू शकता तुमच्या अंदाजाने। आणि इथे थोडीशी हळद टाकते। तिखट बनवायचे असेल तर तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणात टाका। आता इथे मी ना मॅगी मसाला टाकते। जो मॅगी मसाला पुडीमध्ये येतो ना, तोच मॅगी मसाला मी वापरते। 2 पुडे मी मॅगी बनवणार आहे, त्यामध्ये 2 पुड्या मॅगी मसाला टाकून देते। आता इथे मी पूर्ण मसाला चांगला टाकलेला आहे। आता हे ना चांगलं एकदा मसाला या पूर्ण साहित्यामध्ये परतून घेते। 2 मिनिटं मसाला परतून घेतला की यामध्ये थोडंसं मीठ टाकते चवीनुसार। आता हे मीठ सुद्धा एकदा ना पूर्ण साहित्यामध्ये मिक्स करून घेते। आता इथे पूर्ण साहित्य आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे, मसाला पण परतलेला आहे। आता इथे मी घेणार आहे 2 पुडे मॅगी। मॅगीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहे, कारण की मॅगी जर आपण तसेच टाकले ना तर खूप मोठाली होती, चमच्यामध्ये खाता येत नाही ती। त्यामध्ये मी इथे तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा मॅगी तुकडे करूनच घ्या। आता ही मॅगी ना मसाल्यामध्ये चांगली परतून घेते मी। पूर्ण मसाला ह्या मॅगीला लागला पाहिजे। 2 मिनिटं ही मॅगी चांगली परतून घ्यायची मसाल्यामध्ये। मॅगी पण आता इथे चांगली परतलेली आहे। आता इथे ना 2 पुडे मॅगी आहे ना, तर या मॅगी शिजण्यासाठी मी इथे 2 ग्लास पाणी वापरणार आहे। आता मी अगोदर 1 ग्लास पाणी टाकते। आता हे पाणी टाकलं की ही मॅगी या पाण्यामध्ये एकदा चांगली मिक्स करून घेते, हलवून घेते। 1 ग्लासमध्ये 2 पुडे होणार नाही, त्यामुळे मी इथे 2 ग्लास पाणी वापरते। 2 पुड्याला 2 ग्लास पाणी टाकते। आता इथे 2 ग्लास पाणी मी ॲड केलेलं आहे। आता यावरती मी ना झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती चांगलं 4 ते 5 मिनिटं मॅगी शिजून घ्यायची। 4 ते 5 मिनिटं झालेले आहे आणि मॅगी तुम्ही बघू शकता। वाह, किती मस्त दिसते। त्याचा कलर तुम्ही बघू शकता।
मॅगी इतकी चमचम दिसते नाही की मॅगीला बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आता मी ही मॅगी एकदा चांगली हलवून घेते आणि यामध्ये आपण जे पण पूर्ण जो साहित्य टाकलं होतं ना तो पण चांगलं शिजलेला आहे। वाटाणे, गाजर, तुमच्याकडे जो साहित्य आहे तुम्ही तो टाकू शकतात। तुम्ही बघू शकता चमचमीत मॅगी आपली इथे बनवून तयार आहे। मी मॅगीचे तुकडे केले होते तरी सुद्धा ही मॅगी इतकी लांब लांब झालेली आहे। त्यासाठी ना तुकडेच करून टाकायची, कारण की ती शिजल्यावर खूप लांब लांब होती। तुम्हाला मॅगीची रेसिपी आवडलीच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। आता ही मॅगी मी ना एका वाटीमध्ये काढून घेते। मी या चॅनलवरती खूप छान छान रेसिपी घेऊन येत असते अगदी सोप्या पद्धतीने, त्यासाठी तुम्ही या चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करा। आता मी असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत या चॅनलवरती। तुम्ही बघू शकता आपली मॅगी किती मस्त दिसते, चमचमीत दिसते, बघताच तोंडाला पाणी येणारी अशी मॅगी झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या बाळांना खाऊ घाला, तुम्ही पण खा, घरच्यांना पण खाऊ घाला। चला तर भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।